नमस्कार. मी रायगड भूषण प्राध्यापक LB पाटील. मध्ये उरणामध्ये उद्धव ठाकरे आल्यानंतर जे भाषण झालं त्याच्यावरती महेश बालदी यांनी खरपूस टीका केली. त्यांना जे वाटलं त्याबद्दल त्यांनी मत मांडलं आणि असं मत मांडायला पाहिजे म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. अभिनंदन करत असताना सुद्धा त्यांनी ज्या चुका केल्या किंवा ज्याबद्दल खोटं बोलले त्याबद्दल माझा निषेध पण आहे. कारण का त्यांनी त्यांच्यावर टीका करणं त्याला साहजिक आहे, त्यांचं मत आहे, ते विचार मांडले, बरोबर आहे. पण इतरांवर टीका करण्याचं कारण काय आणि खोटं बोलण्याचं कारण काय? कारण ते आमदार आहेत. एका आमदारानं आणि उरणच्या आमदारानं खोटं बोलून आपली विचार मांडणं हे साफ चूक आहे. कशाबद्दल तुम्ही म्हणणार? तर त्यांनी त्यांच्या बोलण्यामध्ये 2-3 गोष्टी साम टीव्हीवर ते बोलत होते मला वाटतं, आणि माझ्या मित्राने एकानं पाठवलं की LB हे काय आहे? अशा पद्धतीनं माणूस बोलत असेल त्याला तुमचा पक्ष, तुमचे पक्ष काही उत्तर देत नाही. म्हटलं मी शेका पक्षाचा कार्यकर्ता आहे, मी प्रवक्ता नाही आणि शिवसेनेचं माझं काही नातं गोतं नाही तेवढं, आणि त्यामुळे त्यांनी उत्तर द्यायची नाही. पण तू एक कार्यकर्ता, जबाबदार कार्यकर्ता उरण तालुक्यातला आहेस म्हणून तुझं मत काय? ठीक आहे, त्याबद्दल मी माझं मत मांडतो, तेच मी मत माझं मांडतोय. काय बोलले? महेश बालदी म्हणाले, आमदार महेश बालदी म्हणाले की विकास गंगा आणलेली आहे. कोणी? नरेंद्रजी, देवेंद्रजी आणि शिंदे साहेब. ठीक आहे, विकास गंगा आणली म्हणजे नक्की काय आणलं? अहो, आम्ही सगळा सागर दिला शेतकऱ्यांनी, प्रकल्पग्रस्तांनी. सागराची किनारपट्टी दिली आणि आम्हाला काय दिलं? 1.5 लाख नोकऱ्या देणार सांगितलं होतं. दिल्या? नाही दिल्या. खोटं बोलले. आजपर्यंत किती नोकऱ्या दिल्या सांगा आम्हाला. सेज आणलं. सेजमध्ये भरती कोणाची आहे? बाहेरच्यांची. स्थानिकांची किती आहे? तिथले गाव, प्रत्यक्ष गाव त्यांना मिळत नाही. याचा अर्थ काय तुम्ही करता? काय दिलं? आणि आज बघाल उरणामध्ये आपण बघतो कंपनी आहे, हिंद कंपनी. नोकर सगळे, कंपनी बदलली, जुने कामगार घेतले. जुन्या कामगारांचे पगार 30,000, 40,000. आज त्यांना पगार किती दिला जातो? 10,000, 12,000. अरे ही काय कमतरता? हा विकास? विकासाची गंगा आणली कुठे? विकासाचं पाप आणलं. विकासाचं पाप आणलं. आज आमचे 1.5 लाख पोरं लागली असती, लागली नाहीत. आणि त्याचप्रमाणे अवॉर्ड कॉपीज. एक पंतप्रधान येऊन जर अवॉर्ड कॉपीज जर खोट्या देत असेल, ती कुठली नीतिमत्ता आणि कुठलं पुण्य आणि कुठलं पवित्र काम आणि कुठला विकास घडला नाही. ते माझं म्हणणं आहे. आणि त्याच्याबद्दल ते करत असतील तर ते. आणि एक सगळ्यात महत्वाचा की आपल्या उरणामध्ये एक आहे की जो करतो त्याची स्तुती करायला पाहिजे. विकास गंगा कोणी आणली उरणात खरी अर्थानं? मी नितीन गडकरींचं कौतुक करतो, अभिमान वाटतो आम्हाला. महाराष्ट्राला त्यांचा अभिमान वाटतो. त्यानं विकास महाराष्ट्राचा केला. असतील भाजपाचे, पण विकास केला. त्यांचं कौतुक नाही. या खरं म्हणजे महेश बालदी यांनी नितीन गडकरींचं कौतुक करायचं होतं, पण ते केलं गेलं नाही. ते वाईट आहे. आणि ज्यावेळी असं वाईट होतं त्यावेळी ती खंत वाटते की आमच्या अशा पद्धतीने करणारा हा कृतघ्नपणा आहे. ज्या नितीन गडकरींनी सगळं देत असताना, उरणला देत असताना, विकास करत असताना त्यांच्याबद्दल विकास गंगा आणल्याचं बोलू नये, हा कृतज्ञपणा नाही. ते वाईट आहे. ते बोलायला हवं होतं. आणि उलट इथे एक फार मोठं बोललं. शेका पक्ष उरल्या सुरल्यांचा पक्ष आहे. का हो? शेका पक्ष उरल्या सुरल्यांचा पक्ष. ज्यावेळी पक्ष एखादा पराभव होतो, पराभव होत नाही असं नाही. तुम्ही आज जिंकलेला विजय असलात तरी पराभव ठरलेला आहे. ठरलेला आहे पराभव.
कोणालाही पराभव हा विजयानंतर असतो. जर अशा वेळी जर तुम्ही म्हणणार की शेका पक्ष उरल्या सुरल्यांचा पक्ष आहे, तर तसं होणार नाही. मी तर काँग्रेस विचारांचा शेका पक्षाचा कार्यकर्ता आहे. मी प्रवक्ता नाही त्यांचा, किंवा मी माझ्या आमदार पण नाही इथला शिवसेनेचा, किंवा तिथला प्रवक्ता नाही. पण माझं एक स्पष्ट मत आहे की बोलायला पाहिजे ते बोलायलाच पाहिजे. तुम्ही उरल्या सुरल्यांचा पक्ष बोलू नका. आमचा शेका पक्ष आहे, आज काही दिवस दुःखात आहे, पण आम्ही लढणारे आहोत. शेका पक्ष पूर्वी लढत होता, काँग्रेस पूर्वी लढत होती, आणि त्यामुळे त्या विचारातून आम्ही चालणारी लोक आजही आमचा एक योद्धा लढतोय. काय भारत जोडो यात्रा काढतोय, त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि त्या अभिमानात जगणार आहोत. अशा पद्धतीनं एका आमदारानं आणि उरणच्या आमदारानं या पद्धतीने हिणकस वृत्तीनं बोलणं चुकीचं आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि एवढं बोलून मी त्यांच्या अभिनंदन करून त्यांचा समाचार घेतोय असं नाही, पण मला जे वाटलं ते मात्र मत मांडलेलं आहे. धन्यवाद. जय हिंद.